प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेली 6-7 वर्ष प्रतिष्ठान आम्ही स्थापन केले 98 साली, परंतु 7 वर्षापासून आम्ही त्याला ग्रीप घेतली आणि साहेबांचं बालाजी ट्रस्ट म्हणलं की एक ऊर्जा आम्हाला मिळायला लागली, कुणाला तरी फॉलो करायचं असतं असे आम्ही मग उपक्रम घ्यायला गेलो. राजकारण विरहित आम्ही 7 वर्ष झालं प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतोय आणि शाळेतल्या मुलांना वह्या, दप्तर, सायकली, इतर काही गोरगरीब लोकांना ब्लँकेट, चादरी, एसएस मधल्या मुलांना असं सगळं बघितलं. पण एक घटना अशी घडली 21 जुलैला माझा मित्र संभाजी जाधव तो एक्सपायर झाला. ती घटना घडली संध्याकाळी 8-8:30 वाजता आणि न्यायच्या वेळपर्यंत 9:30 वाजले आणि डिसिजन काय नाही, सगळी ती दुःखात आम्ही सगळी धडपडणार आहे आणि सकाळपर्यंत ठेवायचं की रात्री नाही असं त्याच्यामध्ये होतो. आणि असं झालं की संध्याकाळी ठेवू शकत नव्हतं. आता घरच्यांनी खूप अगदी अपघात काढलो, चक्कर येणं, पिढीवर पडणं असं प्रकार झाला आणि मग साहेबांना फोन केला. साहेबांना असं झालं तिथे त्यांनी 10च असतं साहेब म्हणजे 10च मी 10:30 पर्यंत थांबू शकतो. शेवटी तिथे इथे काम करणारी लोक आहेत, 10:30च्या पुढं अवघड आहे म्हणून आणि आमचं 10:30 पर्यंत होणं शक्य नव्हतं. मोदी साहेबांना, महाराजांना त्यांना फोन करून कशी तरी परमिशन मिळवली. का तर आता जर रात्रीचं गेलं तर इतक्या वर्षात त्याने समाजसेवा केलेली, सामाजिक काम केले आम्ही एकत्र, त्याचा शेवटचा विधी बाहेर कुठेतरी करावा लागला असता आणि साहेबांनी अगदी हो म्हटले आणि त्यांचा तो माणूस एक चावी घेऊन रात्रीचा तिथं 11:15 वाजले आम्हाला तो सगळा विधी व्हायला. तो कार्यक्रम झाल्यावर मी बाळासाहेबांना म्हणलं खरं सामाजिक काम म्हणजे तिथं आहे आणि म्हणलं आपण काहीतरी करूया, पुन्हा फुलाची पाकळी, पण आपण म्हणलं बालाजी ट्रस्टसाठी मदत करूया. बाळासाहेबांनी लगेच म्हटलं ठीक आहे आपण सुरुवात तर करूया, पुस्तकाचं तर आहेच, त्याचबरोबर थोडीशी आर्थिक मदत. आणि आज आम्ही हा मग तो योग घेतला. खरोखरच आहे तिथे गेल्यानंतर कळतं की इतर कुणी कितीही सामाजिक काम करतं, ती शेवटचं आहे आणि ते शिवधनुष्य तुम्ही लोकांनी पेरलंय आणि त्यामुळे आज पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या परीने ठीक आहे भविष्यात अजून काही करता येते करू. आज आमची सुरुवात आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली की स्मशानभूमीला वाचवण्यासाठी आणि काही रक्कम पण. बाळासाहेब आणि आमची तशी मैत्री जुनी लहानपणापासून माझ्यामध्ये 1-2 वर्षांपूर्वी मोठे माझ्या बघतोय जिद्दी आणि अत्यंत गरीब कपड्याच्या दुकानात काम करून कुटुंबाला सांभाळत, आईवर प्रेम करत, आलेल्या संकटाला तोंड देत पक्षाचं राजकारण करणं तसं अवघड आहे. तसं पक्षानं बघितलं तर फार काही त्यांना दिलं नाही, पण तरीसुद्धा जी निष्ठी बाळासाहेब ठाकरेंच्यावर निष्ठा आहे ती अप्रतिम आहे. अजूनही त्यांना वापरायला तिकडे या तिकडे या, पण ते कुठेही जात नाही. पण निष्ठेमुळं 2% का होईना त्यांचं स्वतःचं राज्य आहे. आज आपण समाजात बघतो की या नाही तर त्या कुठे जावं लागतं आणि मग ओघानं स्वतःचं अस्तित्व समजतं. पण ह्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व ठेवलंय ती खरंच वाखाणण्यासारखं आहे. किती संकट आली तरी निष्ठा काय घडत नाही. अशी व्यक्तिमत्व आता निर्माण होणं फार अवघड असतं. तर त्या या बाळासाहेबांना मी वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो. आमच्या बालाजी ट्रस्ट परिवारतर्फे, आमच्या सवयवांतर्फे, आमच्या गुरुकुलतर्फे तुम्ही असंच चांगलं काम करा आणि एक निष्ठेनं राहावा असे आमचं तुम्हाला सांगतो. ओके. देव तुम्हाला ताकद देव, संपत्ती देव, सगळ्यांच्या पुस्तक घ्या सगळ्यांनी घ्या हातात. थोडं मागे एक मिनिट.
आज 26 जुलै त्यानिमित्त माझा आज 61वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं सातारा शहरातील 18 नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर आणि गणवेश याचं आम्ही आता नगरपालिकेमध्ये वाटप केलेलं आहे. तसेच बालाजी ट्रस्ट यांचा जो उपक्रम आहे त्या बालाजी ट्रस्टला सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही पुन्हा फुलाची पाकळी अशी देणगी दिलेली आहे. तसेच बालाजी ट्रस्टला जे वाचनालय सुरू होते त्या वाचनालयाला सुद्धा आम्ही पुस्तकं दान केलेली आहेत. आणि उद्याच्याला संध्याकाळी सर्व प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत 61वा आपण वाढदिवस साजरा करणार आहे. या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.